जीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। भंडारा से शमशेर खान की खास खबर पर एक। भंडारा जिले के साकोली तहसील में 23 फरवरी 2019 को ऑनलाइन ई भूमि पूजन कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तथा सीएम देवेंद्र फडणवीस के हस्ते भूमि पूजन किया गया। इस कार्यक्रम में बीजेपी सरकार के आमदार तथा कार्यकर्ताओं की भीड़ उमड़ पड़ी। केंद्रीय मंत्री और सीएम के भाषण ने हजारों में आई जनता का मन मोह लिया और धान को 500 रुपये बोनस दिया जाएगा, इस प्रकार की घोषणा भी की। आइए जानते हैं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भाषण में क्या कहा। या भागामधल्या अनेक नवीन आणि चांगल्या कार्याचा शुभारंभ होतो आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी सुरुवातीला आलो होतो त्यावेळी 4127 कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यात मी करीन असं आपल्याला आश्वासन दिलं होतं। त्यापैकी राष्ट्रीय महामार्गातर्फे 2750 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहे आणि प्रस्तावित 1630 कोटी रुपयाची कामं येत्या 3-4 महिन्यात सुरू होणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 80 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, आता जवळपास 111 किलोमीटर झालेला आहे आणि आता ती राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी 190 किलोमीटर 91 किलोमीटर झाली आहे। भंडारा ते घोटी 37.47 किलोमीटर 407.81 कोटी रुपये, नीलज फाटा पवनी अड्याळ भंडारा 53.26 किलोमीटर 420.63 कोटी रुपये, साकोली ते भंडारा 55.80 किलोमीटर 362.96 करोड रुपये, मनसर ते सालेखोर 44 किलोमीटर 418.36 कोटी रुपये, सालेखोर ते तिरोडा 42.20 किलोमीटर 415.25 कोटी रुपये, साकोली शहरातला उड्डाणपूल 2.9 किलोमीटर 250 कोटी रुपये, लाखनी शहरातला उड्डाणपूल 3.5 किलोमीटर 270 कोटी रुपये आणि लाखांदूरहून ब्रह्मपुरीला जाणारा जो पूल आहे तोही जवळपास 250 कोटी रुपयाचा आहे। तोही पण माझ्या विभागातून सेंट्रल रोड फंडात मंजूर झालेला आहे आणि आज त्याच्याही कामाचं भूमिपूजन झालं आणि ब्रिज कम बंधारा असल्यामुळे 100 गावांना पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची व्यवस्था होणार, हा त्यातला अतिशय आनंदाची गोष्ट आहे। याबद्दल निश्चितपणे मी ही जी मागणी केली बाळ काशीवार यांनी आणि मला येऊन आग्रह केला की या ठिकाणी ब्रिज कम बंधारा झाला पाहिजे, त्यामुळे एक अतिशय चांगलं काम झालं। याबद्दल मी त्यांचंही पण मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। बावनकुळे साहेब अनेक दिवसापासून माझ्या मागे आहेत आणि ते म्हणजे नागपूरपासून भंडारापर्यंतचा जो रोड आहे तो 6 लेन करावा। या रोडवर ट्रॅफिक पण खूप जास्त आहे, ॲक्सिडेंट पण होतात, त्यामुळे नागपूर ते भंडारा 40 किलोमीटर 1000 कोटी रुपये खर्च करून 6 लेनचं काम येत्या 3 महिन्यात सुरू होईल अशी मी घोषणा करतो आणि याच्या कामाची लवकरच सुरुवात होईल। भंडारा बायपास याबद्दलही मी भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष भेंडेजी बराच वेळा मला भेटलेत। हेही काम आता मी मंजूर करतो आहे 13 किलोमीटरचं, हे 400 कोटी रुपयाचं काम आहे, ते पण मी मंजूर घोषित करतो, हे पण 2-3 महिन्यात सुरू होईल। भंडारा मोहाडी आणि तुमसर हे काम सुटून गेलं होतं, ते 32 किलोमीटर आहे, ते 250 कोटी रुपयाचं आहे आणि ते पण मी त्याचंही मंजूर घोषित करतो आहे, त्या 2 महिन्यात ते पण सुरू होईल। भंडारा जिल्ह्यातून जवळपास CRF मधून 214.37 कोटीच्या 6 कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे, आता त्याची पण घोषणा मी या ठिकाणी करतो। भंडारा जिल्ह्यात अशा प्रकारे 4380.58 कोटी किमतीची कामं मार्गी लागलेली आहेत। माझी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अजून याचा जास्त वापर केला गेला नाही, पण अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात चांगलं काम झालेलं आहे। आम्हाला रोड करता जे ॲग्रिगेट लागतं, माती लागते, बुरुम लागतो, तर त्या रोडच्या कामामध्ये जिथे नाले आहेत, नदी आहेत, ओढे आहेत, मालगुजारी तलाव आहे, ते खोदून ती माती किंवा तो मुरुम रोडमध्ये वापरण्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या खर्चानेच हे काम करू, पण त्यामुळे पाण्याचा साठा तयार होईल आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून जलसंवर्धन ही आपली महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केल्यानंतर त्यांनी त्या प्रकारचा GR काढलेला आहे आणि हे कामं अनेक जिल्ह्यात झालेली आहे
थोडं भंडारा जिल्ह्याच्या कलेक्टरनी अशी परवानगी दिली तर भंडारामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं काम होईल, यात त्यांनी जरूर सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. विदर्भातल्या अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात हे काम फारच चांगलं झालेलं आहे. याबद्दल सिंचनाच्या सोयीकरता और भूजल पातळीत वाढ होण्याकरता या पुलाचं शक्य तिथे पूल बंधारा बांधणं हे पण आम्ही ठरवलं. भंडारा घोटीटोक इथे एक बंधारा आपण बांधायचा पुन्हा एकदा निर्णय घेतलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये रस्त्याची कामं जशी सुरू आहे तसं मी भारताचा सिंचन खात्याचाही मंत्री आहे आणि सिंचन हा एक महत्त्वाचा विषय आहे. विशेषतः आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी धापेवाडा लिफ्ट पार्ट 1चं उद्घाटन केलं, 2चं भूमिपूजन केलं आणि या सगळ्या प्रयत्नांमधून जवळपास 2.5 लाख एकर जमीन गोंदिया भंडारा जिल्ह्यात पाण्याखाली येणार. गोसीखुर्द प्रकल्पामुळे अडकलेला होता. या प्रकल्पामध्ये लँड एक्विशन पुनर्वसनाची कामे बरीच अडकलेली आहे. पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या संबंधित सगळी कामं आपण त्वरित सोडवा, कारण ही जर कामं सुटली, पुनर्वसन नीट झालं, जागा ताब्यात मिळाली तर या प्रकल्पाचं काम येत्या 1-1.5 वर्षात पूर्ण करावं असा प्रयत्न आहे. मी स्वतः माझ्या खात्यातून 1000 कोटी रुपये त्यांना दिलेले आहे, परंतु कामाची गती जेवढी पाहिजे तेवढी मिळालेली नाही आहे. त्यामुळे या कामातल्या अडचणी भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या 3 जिल्हाधिकाऱ्यांची मी आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थित मीटिंग घेतली होती. नागपूरच्या आयुक्तांनाही पण रिव्ह्यू करायला सांगितलं होतं. बरेच प्रश्न सुटलेले आहेत, पण मला असं वाटतं की गोसीखुर्द प्रकल्प जर झाला तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या 4ही जिल्ह्यांमध्ये फार मोठी क्रांती होणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आता पैशाची कमतरता राहणार नाही. मी स्वतः भारत सरकारकडनं या प्रकल्पाच्या पूर्ण करण्याकरता पैसे देण्याकरता तयार आहे. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्रातले आपण 26 प्रकल्प घेतलेले आहेत. जे प्रकल्प 50% पूर्ण झालेले, ज्याची कामं 10-12 वर्ष अडकलेली होती, ती सगळी प्रकल्प पूर्ण करण्याकरता या योजनेतून आम्ही निधी दिलेला आहे. 25% निधी भारत सरकारकडनं आणि 75% राज्य सरकारला नाबार्डकडनं कर्ज म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे. हे 20,000 कोटी सिंचनाकरता दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांनी विशेषतः बळीराजा योजना, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या जास्त केलेल्या आहेत, जिथे दुष्काळ आहे, त्या जिल्ह्यामध्ये देखील आम्ही 108 प्रकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी केली की हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता भारत सरकारने मदत करावी. त्यांच्याच इनिशिएटिव्हमुळे या 108 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. यातही 25% भारत सरकारचे आणि 75% नाबार्डचं कर्ज असे 20,000 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे. जवळपास 40,000 कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प जर पूर्ण झाली तर मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या सिंचनाचं पर्सेंटेज 48%वर गेल्याशिवाय राहणार नाही आणि ते महाराष्ट्राकरता मोठं वरदान ठरणार आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पैसे तयार आहेत, पण दरवेळेला बजेटमधून ते फ्लो करण्यामध्ये अनेक वेळ जातो, अनेक वेळा त्याची प्रोव्हिजन नसते. त्यामुळे हे पैसे उपलब्ध आहेत, तेव्हा या बाबतीत असा काही मेकॅनिझम तयार केला पाहिजे की हे पैसे डायरेक्ट सिंचन कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर त्याचा ताबडतोब खर्च होऊन त्याचं युटिलिटी सर्टिफिकेट जर पाठवलं तर पैसे तयार आहे. हे सगळे पैसे ताबडतोब मिळू शकतात आणि हे काम येत्या 1-1.5 वर्षात पूर्ण होऊ शकतं. सिंचनाच्या बाबतीमध्ये गेल्या 50 वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इनिशिएटिव्हमुळे आज महाराष्ट्रामध्ये होत आहे. जलशिवाराचं काम पण मोठं चांगलं झालेलं आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. शेतातलं पाणी शेतात, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात. पाणी अडवलं पाहिजे आणि पाणी जिरवलं पाहिजे. आणि या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाची कामं महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून 25 तारखेला ज्यांनी चांगलं काम केलं ज्या राज्यांनी, त्या राज्यांना पुरस्कार मिळणार आहे आणि मीच ते पुरस्कार 25 तारखेला दिल्लीमध्ये माझ्या हस्ते देण्यात येणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्या आमदारांना आणि जिल्हा परिषद, पंचायत सदस्यांना, ग्रामपंचायत सदस्यांना
आणि सगळ्या नेत्यांना आव्हान करतो की जलसंवर्धनाचं काम जर आपण केलं, पाण्याची लेव्हल जर वाढली, प्रत्येक विहिरीवर 24 तास पंप चालला, तर नक्कीच आपलं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. याच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मी जसा रस्त्याचा मंत्री आहे, सिंचनाचा मंत्री आहे, तसाच मी जलमार्गाचा आणि नदीचा, शिपिंगचा, पोर्टचा, ऑटोमोबाईलचा, ट्रान्सपोर्टचा अनेक खात्याचा मंत्री आहे. त्यामुळे अर्ध बजेट तर माझ्याकडेच आहे. त्यामुळे आता मी स्वतःच निर्णय घेतलेला आहे की पेट्रोल डिझेलच्या ऐवजी, कारण मुख्यमंत्री मला म्हणाले की आपण पाणी आणलं तर समस्या संपणार नाही, वाढणार. कारण तुम्ही इथेच आज बोनस मागितला. आज देशामध्ये स्थिती अशी आहे की तांदूळाचं उत्पादन सरप्लस, गव्हाचं उत्पादन सरप्लस, साखर सरप्लस, दाल बिया सरप्लस, आणि आता भाव ठरवणं सरकारच्या हातात नाही आहे. साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो, तो 20 रुपये किलो आहे, आणि 34 रुपये किलोचा भाव गृहीत धरून आपण उसाला भाव देतो. कारखाने कसे चालणार आणि कसं काम करायचं हा प्रश्न आहे. दुसरीकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज तेल बिया देखील आपण त्याचं शॉर्टेज आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. सोयाबीन, करडी, जवस, भुईमूग, तेल बियाची लागवड आपण वाढवली पाहिजे. कारण आपण 80,000 कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात करतो. पण आता आम्ही सरकारने निर्णय घेतलेला आहे, आणि तो निर्णय असा आहे की आपला देशातला शेतकरी हा गहू तांदूळ तयार नाही करणार, तर हा पेट्रोल डिझेलचा पर्याय देणारा शेतकरी ठरेल. आणि म्हणून आपण साखर जेव्हा तयार करतो तेव्हा 4% मोलॅसिस निघतं. त्या मोलॅसिसपासून आपण इथेनॉल बनवतो, आणि इथेनॉल हे आपण आपल्या गाडीमध्ये, पेट्रोलच्या बाईकमध्ये, आपल्या बसमध्ये, पेट्रोलच्या त्या सगळ्यामध्ये 10% मिसळलं जातं. तुम्ही जेवढे लोक बसलेले आहात, तुमच्या गाडीमध्ये तुम्ही पेट्रोल वापरत असाल, स्कूटर आणि बाईक वापरत असाल, तर त्या सगळ्यांमध्ये 10% आम्ही तयार केलेलं इथेनॉल मिसळलेलं आहे. आणि हे इथेनॉल मोलॅसिसमधून तयार होतं. पण आता आपण निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने की 4% मोलॅसिसच्या ऐवजी बी हेवी मोलॅसिस, म्हणजे साखरेतून ऊस साखर तयार करत असताना 4% मोलॅसिसच्या ऐवजी 6% मोलॅसिस होईल, आणि साखर कमी होईल, आणि मोलॅसिसचं रूपांतर इथेनॉलमध्ये होईल. तिसरा निर्णय असा घेतलेला आहे की शुगर केन ज्यूस जो आहे, उसाचा रस, त्याच्यापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करायचं. आणि हे जर आपण तयार केलं तर साखर तयार करणे आज काही आपल्याला परवडणारं नाही आहे. आणि म्हणून आपल्या देशात 8 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल आणि डिझेलची आपण आयात करतो. तुम्हाला माहिती आहे की नागपूर शहरामध्ये 35 बसेस, ग्रीन एअर कंडिशन बसेस, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालतात. आणि आता बजाज आणि TVS कंपनीच्या दोन्ही तरुण मालकांना मी बोलावलं होतं, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथेनॉलवर चालणारी बाईक, इथेनॉलवर चालणारी ऑटो रिक्षा तयार करा. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आता 100% इथेनॉलवर चालणारी बाईक, स्कूटर आणि ऑटो रिक्षाही पण तयार झालेली आहे. नागपूर शहरामध्ये 250 टॅक्सीज इलेक्ट्रिकवर चालतात. इलेक्ट्रिकवर चालणारी ऑटो रिक्षा आमच्याकडे आहे. आत्ताच आम्ही एक बस घेतली आहे, ती 100% विजेवर चालणारी बस आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG याला सरकारने प्राधान्य दिला. आणि आता तर असा प्रयत्न चालू आहे की धानाच्या तणसापासून बायो CNG तयार करायचं. आणि जेव्हा मी सांगितलं तेव्हा लोक हसले. ते म्हणाले कसं होणार. तर मी जिद्दी आहे, मला काही धंदा वगैरे करायचं नाही, पण मी हा प्रकल्प सुरू केलेला आहे. देवाळाला काम सुरू आहे, आणि पुढल्या 2 महिन्यामध्ये स्पेनमधून किट आणलेली, सिलेंडर तयार केलं, ARIचं आणि एक्सप्लोजिव्हची मान्यता घेतली. आणि जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आणि देवेंद्रजी नागपुरात ॲग्रो विजनला होते, तेव्हा पहिलं ट्रॅक्टर धानाच्या तणसापासून तयार केलेल्या CNGवर यशस्वीपणे चालू आहे. आता आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या 450 बसेस त्याच्यावर कन्वर्ट करतो आहे. आणि त्यातली कालच 3 बसेस एवढ्या सुंदर तयार झाल्या की आम्हाला 60 कोटी रुपये सध्या घाटा आहे महापालिकेला. पण मला विश्वास आहे की या जी 2.5 किलोमीटर ॲव्हरेज बस द्यायची, ती बायो CNGवर 4-4.5 किलोमीटरचा ॲव्हरेज देत आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की यामुळे एका ट्रॅक्टरवाल्याचे वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये वाचणार आहे. आणि म्हणून येत्या 3 महिन्यामध्ये
ही व्यवस्था तुमसरच्या देवाडा कारखान्यामध्ये करून आम्ही ट्रकला बसला सगळ्यांना देऊ शकतो. पण मी आग्रहाने सांगितलं की पहिली प्रायोरिटी केवळ ट्रॅक्टरलाच द्यायची आणि आपल्या जिल्ह्यातले सगळे ट्रॅक्टर, आपल्याकडे साकोलीत 1000 ट्रॅक्टर आहेत आणि प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याच्या वर्षाला जर 60,000 रुपये वाचले तर हा त्याचा एक प्रकारचा फायदा होणार आहे. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान म्हणतो आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ हेच आपलं फ्युचर आहे. एवढंच नाही तर ऊसाचा रस काढल्यावर मिळणाऱ्या बगासपासून आणि धानाच्या तणसापासून आता इथेनॉल तयार करण्याची योजना हातात घेण्यात आलेली आहे. भारत सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. 5 टन तणसापासून 1 टन बायो CNG तयार होतं आणि 1 टन तणसापासून 270 लिटर इथेनॉल तयार होतं आणि इथेनॉल आपली ट्रक बस चालू शकते. आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याकरता आत्ताच मी तिरोडाला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातलं 75% जंगल विदर्भात आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हे तांदूळ गहू लावून तुमचं भविष्य बदलू नाही शकत. त्यामुळे आपल्याला नवीन विचार केला पाहिजे. त्यामुळे धानाच्या बांधणीच्या बाजूला बांबू लावा आणि बांबूचं तेल काढून त्याच्यावर देखील शिपिंगचं फ्युएल तयार करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामुळे बांबूपासून लोणचं तयार होतं, बांबूपासून कपडा तयार होतो. मी मला बांबूपासून तयार झालेले शर्ट, कपडे, जर्सी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यामुळे आपण बांबू, जो भीमा बांबू आहे कर्नाटकमधला, तो जर शेताच्या धुऱ्यावर लावला तर एका एकरामध्ये 200 टन बांबू होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्या जंगलामध्ये रतनज्योत आहे, जट्रोपा आहे. रतनज्योत, मोह, साल, करंज आणि टोळी, मोहाची टोळी, ही जी नॉन एडिबल ऑइल सीड आहे, याच्या तेलापासून आम्ही आपल्या डेहराडून पेट्रोल इन्स्टिट्यूटने बायो एव्हिएशन फ्युएल तयार केलं, विमान चालणारं इंजिन तयार केलं, इंधन. आणि जेव्हा ट्रायल घ्यायची होती तेव्हा कोणाचं विमान मिळत नव्हतं. मी स्पाइस जेटच्या मालकाला अजय सिंग त्यांना बोलवलं. ते म्हणे माझं विमान बिघडलं तर काय होईल. म्हटलं माझ्या दोस्तीकरता एक गड्ड्यात गेलं म्हणून समज, पण विमान दे. आणि त्या विमानामध्ये 25% आपण बायो एव्हिएशन फ्युएल टाकलं आणि डेहराडूनवरून ते विमान दिल्लीला सुखरूपपणे आलं. ट्रायल यशस्वी झाली. परवा 26 जानेवारीला आपले सगळे फायटर जेट, एअरफोर्सचे हेलिकॉप्टर हे जंगलातल्या जट्रोपापासून काढलेल्या तेलावर बायो एव्हिएशन फ्युएलवर चालले. आणि आता बोईंग कंपनी, विमान बनवणाऱ्या 3 कंपन्या देशात जगात मोठ्या महत्त्वाच्या आहेत, बोईंग, एअरबस आणि बंबार्डिंग. या तिन्ही कंपन्यांनी आता विमानामध्ये 100% बायो एव्हिएशन फ्युएलला मान्यता दिलेली आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा हे बायो एव्हिएशनचं फ्युएलचं हब बनलं पाहिजे. जंगलामध्ये वेस्टलँडवर आपण जट्रोपा, रतनज्योत, मोह, टोल, करंज हे सगळं लावलं आणि बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला आणि तेलाचं आणि ऑइल पर्सेंटेज वाढवलं. 8-10 लाखामध्ये तेल काढणाऱ्या गिरण्या मिळतात. ते तेल एका ठिकाणी विकत घेऊन रिफायनरी टाकली तर भारतातले जेट एअरवेज, इंडिगो, एअर इंडिया सगळे तुमचं फ्युएल घ्यायला तयार आहे. या वनवासी आदिवासी भागात नवीन रोजगार मिळणार आहे. 30,000 कोटी रुपयाचा आपण इम्पोर्ट करतोय बायो एव्हिएशन फ्युएल. त्याच्याऐवजी आपल्या आदिवासींनी आणि शेतकऱ्यांनी केलेलं जर इंधन मिळालं तर देशाचं चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना पैसा मिळणार आहे, शेतकरी आणि आदिवासींना, आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. तुम्हाला माहीत आहे, मी उधारीच्या गोष्टी नाही करत, केवळ स्वप्न तुम्हाला दाखवत नाही आहे. हे सगळं शक्य आहे. यातले तर 90% प्रयोग मी स्वतः केलेले आहे. आणि हे सगळं शक्य होऊन या देशातला शेतकरी समृद्ध, संपन्न, सुखी झाला पाहिजे, आत्महत्येपासून मुक्त झाला पाहिजे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हाच विचार याच्या मागे आहे आणि हे शक्य आहे आणि मी हे करून दाखवणार आहे. आम्ही साखरेपासून साबण बनवलं आणि फेस वॉश बनवलं आणि आता ते एक्सपोर्ट व्हायला लागलं, दोहा आणि दुबईला जायला लागलं. तुम्ही लिरिल आणि सर्फ जे आहे त्याच्यापेक्षा 40% स्वस्त आणि त्याच्याहून चांगलं इको फ्रेंडली डिटर्जंट आहे, तुम्ही वापरून बघा. म्हणजे आपल्याला नवीन नवीन गोष्टीचा ध्यास घ्यावा लागेल, तेव्हाच आपलं चित्र बदलणार आहे. आम्ही पाणी आणू, तुम्ही धान लावाल. मी परवा मुख्यमंत्री, मी गोंदिया जिल्ह्यात होतो आणि गोंदियावरून मी जेव्हा नागपूरला निघालो तेव्हा खाली बघतो सगळीकडे उन्हाळी धान होता. मग एवढा धान तुम्ही लावाल मग बोनस मागाल तर देवेंद्रजीजवळ का द्रौपदीची थाळी आहे का?
कुठून एवढे पैसे आणतील. आता निवडणुका वगैरे आहे त्यामुळे त्यांना नाही म्हणायची सोय नाही आहे. पण शेवटी तुम्ही सगळ्या गोष्टीचं नाटक करू शकता, पैशाचं नाटक नाही करू शकत. पण आज मुख्यमंत्री उदारी आहे, शेतकऱ्याच्या हिताकरता काम करणारे आहेत, ते नक्कीच याचा विचार करतील. पण अशा कुबड्या लावून किती दिवस चालणार. त्यामुळे क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे आणि जे विकतं तेच पिकवलं पाहिजे. आणि आपण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू तर मला विश्वास आहे की आपलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, आपला शेतकरी करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद आहे देवेंद्रजी, यावर्षी आमच्या 3 कारखान्यामधून 27 शेतकरी असे निघाले की त्यातल्या 5 शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयाचा चुकारा मिळाला. 15 शेतकरी असे मिळाले की ज्यांना 70 लाख 50 लाखाचा त्यांचा चुकारा मिळाला. म्हणजे इथले शेतकरी पण आता एकेवेळी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात एका एकरामध्ये 120-130 टन ऊस काढायचे आणि विदर्भामध्ये 30 ते 40 टन निघायचा. पण आपल्या आनंदराव राऊतनी यावेळी 105 टन ऊस काढला. आपल्या शेतकऱ्यांनी विदर्भातले भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर जिल्ह्यातल्या आडसाली ऊस लावून 100-125 टन ऊस काढून आपण कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा कमी नाही हे शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं. बाळ काशीवारने मागणी केली की आता तुम्ही कारखाना डबल करा. मी आत्ताच भाषणात सांगितलं की मागच्या जन्मी पाप केलं म्हणून कारखाना काढला आणि ज्यांनी काढायला सांगितलं त्यातले 1 तर पळून गेले, दुसरे बसले इकडं. हे डॉक्टर बोपचे, नानाभाऊ पटोले माझ्या घरी आले होते. मी म्हणलं हे जमत नाही हो, फालतू काम मला सांगू नका, तुम्ही गड्ड्यात जाणार आहे. हे सगळे आले, माझ्या गळ्यात तो कारखाना अडकवला आणि आता तो करता करता केवढी फजिती होते याची मला माहिती आहे. मी तर सोडून दिलं सगळं, पण आम्ही हरणार नाही. जे काम हातात घेतलं ते यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला योग्य भाव दिल्याशिवायही राहणार नाही. पण हे कठीण आहे. पण या विदर्भातला शेतकरी आत्महत्येपासून जो प्रवृत्त होतो त्यातून त्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे. विदर्भ सुखी, समृद्ध, संपन्न झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हीच भावना यामागे आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की वैनगंगा नदी इथून जाते. आपल्या देशामध्ये 7,500 किलोमीटर समुद्र किनारा आहे. आता आमचे 12 मेजर पोर्ट आहे. 7,000 कोटी रुपये प्रॉफिट आम्ही कमवला यावर्षी. आम्ही तर आता यावर्षी दिघी पोर्ट विकत घेतलं. परवा आम्ही एअर इंडियाची बिल्डिंग पण विकत घेतली आणि मुख्यमंत्री तुम्ही घेणार तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. मुंबईची उबेरा शेरोटनच्या बाजूला 1700 कोटी रुपये आमच्या JNPTला फायदा. आणि त्यांना मी सांगितलं की महाराष्ट्रातले जलमार्ग घ्या, तुम्ही गंगेवर जा. परवा मी अलाहाबादमध्ये, प्रयागमध्ये 4 रिव्हर पोर्टचं उद्घाटन केलं. गंगामध्ये वाराणसी, हल्दिया, साहिबगंज, गाझीपूर 4 मल्टीमॉडल हब आहे. आणि एवढंच नाही तर एअर ट्रॅफिक कंट्रोल सारखे रिव्हर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम आहे. आणि आज 3 मीटरचा ड्राफ्ट आहे. तिकडे ब्रह्मपुरे ड्रेजिंग केलं, बराकमध्ये ड्रेजिंग केलं, बांगलादेशमध्ये जाऊन 250 कोटी रुपये खर्च करून ड्रेजिंग केलं, चितगाव आणि मुंगळी पोर्टच्या तिथे. आणि आता मला महाराष्ट्रामध्ये जलमार्ग बांधायचा आहे. आणि म्हणून मी 15 दिवसापूर्वीच पूर्ण वैनगंगेचा जलमार्ग म्हणून DPR बनवण्याचे पण आदेश दिले आहे. आणि माझी इच्छा आहे की इथून बसून तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये न्यायचं आहे आणि आपल्या इथे बार्ज येतील. तुम्हाला माहिती असेल की आपण रस्त्याने गेलो तर 10 रुपये खर्च असेल, जर आपण रेल्वेने गेलो तर 6 रुपये खर्च असेल आणि पाण्याने गेलो तर 1 रुपया खर्च. त्यामुळे आता गंगेमध्ये आमचे 5 स्टार 7 स्टार क्रूज चालू आहे, बार्ज सुरू आहे. 500 बार्ज आम्ही आत्ता आणले आणि कोळशापासून तयार करणाऱ्या मिथेनॉलवर ते चालवतो आहे. LNGचे बंकर उभे केले आणि हे चित्र आता आम्ही 20,000 किलोमीटरची रिव्हर लेंथ आहे तिला जलमार्गात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वैनगंगेवर देखील काम करायची माझी इच्छा आहे. गोदावरीवर काम करायची इच्छा आहे. नांदेडवरून सगळा कापूस आंध्रमध्ये जाईल, तामिळनाडूमध्ये जाईल आणि हा जर पाण्याने गेला तर एकदम कॉस्ट कमी होईल, कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जोपर्यंत लॉजिस्टिक कॉस्ट कमी होत नाही तोपर्यंत आपण आपल्या एक्सपोर्ट वाढू शकत नाही, उद्योग वाढू शकत नाही, रोजगार मिळू शकत नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचा एकरी उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस या टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला पाहिजे आणि काही अशक्य नाही आहे. आज मी मुंबई ते दिल्ली 1 लाख कोटी रुपयाचा एक रस्ता बांधतो, एक्सप्रेस हायवे 12 लेन. आणि मी सगळे लँड पण ॲक्विशन पूर्ण झाली
आणि 60,000 कोटी रुपयाचे कामे पण जवळपास आता अवार्ड केली आणि हा 12 तासात दिल्ली मुंबई होणार आहे. त्यामुळे अशक्य काही नाही आहे, कठीण आहे पण अशक्य नाही आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की विदर्भाचा विकास झाला पाहिजे. आणि एक बरं आहे की माझे मुलं बाळा राजकारणात नाही, देवेंद्रची मुलगी लहान आहे, नाही ते फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घेतात नाटक कंपनी इकडे आल्यावर, आणि मग आपल्या पोराला तिकीट द्या, आपल्या बायकोला तिकीट द्या, आपल्या भावाला तिकीट द्या, आपल्या चमच्याला तिकीट द्या, आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्या हे सांगतात. मी सांगितलं भाजपमध्ये हा धंदा बंद करा. हे आपल्या बायका मुलाला तिकीट मागायची मागणी करायचीच नाही. मोदीजी मी एकाच लाईनवर आहो, तुम्ही नाही मागायचं, जनतेमधून मागणी येऊ द्या की तुमच्या मुलाला तिकीट द्या तर जरूर देऊ. पण ज्याचा आमदार खासदार बाप असेल तो म्हणेल की माझ्या मुलाला तिकीट द्या, देणार नाही, बिलकुल हे चालणार नाही. हे घराणेशाही बंद झाली पाहिजे. बरोबर आहे माझा? तर टाळा वाजवा जोरात. पण आमदाराचा खासदाराचा मुलगा असणं गुन्हा नाही आहे. जर जनतेने मागणी केली तर त्याच्या आई वडिलांनी म्हटलंय तरी आम्ही त्याला तिकीट देऊ. आणि दिला. शामराव बापू अपघाताच्या नंतर इथल्या लोकांनी मागणी केली. शामराव बापूंनी नाही कधी सांगितलं, डॉक्टर काब्यतेला तिकीट दिलं. लक्ष्मणराव मानकरांनी कधी मागणी नाही केली केशवला तिकीट द्या म्हणून, पण केशवला तिकीट मिळालं. कारण मानकर नसतानाही पण केशव काम करत होता. त्यामुळे कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही आहे. या देशात विकासाचं राजकारण झालं पाहिजे. जातीपातीचं राजकारण करून लोकांच्या भावना बिघडवून स्वतःचं घर बनवणं हे योग्य नाही. या देशात विकासाचं राजकारण झालं पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रत्येक अकाउंटमध्ये 6,000 रुपये जमा करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. उज्ज्वला योजनेमधून 6 करोड गरीब लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या दिल्या. आपल्या इथल्या हेल्थ इन्शुरन्स स्कीममध्ये 10 कोटी परिवारांना 5 लाख रुपयापर्यंत कुठली पण ट्रीटमेंट करण्याकरता हेल्थ इन्शुरन्स स्कीम सुरू केली. 3.5 कोटी लोकांचे बँक अकाउंट होते, 34 कोटी लोकांचे बँक अकाउंट झाले, 70,000 कोटी रुपये बँकेत जमा झाले. आपला तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळेल, आपला भारत सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली कसा होईल, जगातली नंबर 1 ची शक्ती कसा बनेल, हाच आपला विचार आहे. आणि हा विचार करत असताना समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, ज्यांना राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला केंद्रबिंदू मानून आम्ही त्याचा विकास करू. आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आमचं कार्य पूर्ण होईल असं आम्ही समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने आमचं उद्दिष्ट आहे. आणि मला विश्वास आहे की आज महाराष्ट्रात देखील प्रधानमंत्री आवास योजना असेल, निरनिराळ्या योजनातून माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरू आहे. विशेष रूपाने बाळ काशीवारने या भागात थोडा उशीर झाला. लाखनीचा पूल बांधायला उशीर झाला, त्याच्यानंतर हाय साकोलीचा अडचणी आल्या. पण मी सांगितलं की दिलेला शब्द मी पूर्ण करीन. आज ब्रह्मपुरी आणि लाखांदूरचा जोडणारा पूल झाला. मला एकच प्रश्न पडला, बाळक सगळे कामं आता झाले तर पुढल्या वेळी निवडून आल्यावर तू का मागशील? त्यामुळे सगळ्यांचा आता प्रश्न आहे की आता सगळे कामं पूर्ण झाले. एवढ्या आमच्याकडे नागपुरात तर एवढे कामं झाले का आमचे देवेंद्रजी पण आमदार आहे, काही कामच नाही उरलं आता. त्यामुळे पुढच्या वेळी जनता म्हणून आता काम काय करणार? त्यामुळे आम्ही एवढी कामं केलेली आहे की विदर्भाचं, नागपूरचं, भंडाराचं, गोंदियाचं आणि महाराष्ट्राचं आणि भारताचं चित्र बदललेलं आहे. एवढी चांगली कामं केलेली आहे. पण या कामाचं श्रेय मला किंवा देवेंद्रजींना किंवा मोदींना नाही आहे, या आम्हा आमदारांना नाही आहे. या कामाचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या या जनतेला आहे. तुमच्यासारख्या जनतेने आमच्यावर प्रेम केलं, आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला निवडून दिलं. आणि तुम्ही प्रेम दिलं, विश्वास दिला, निवडून दिला म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मोदीजी प्रधानमंत्री झाले, मी मंत्री झालो. तुम्ही निवडून दिलं म्हणून आमचं सरकार आलं आणि तुम्ही आम्हाला शक्ती दिली म्हणून मंत्री झालो. जर तुम्ही शक्ती दिली नसती, निवडून दिलं नसतं, आम्ही मंत्री झालो नसतो, तर आम्ही काम कसं केलं असतं? त्यामुळे या जनतेने दिलेलं जे प्रेम आहे, जे आशीर्वाद आहे, ते आमच्याकरता महत्त्वाचे आहेत. आमच्या पक्षाचा विचार महत्त्वाचा आहे. आज शामराव बापू कामगते नाही आहे, आज लक्ष्मणराव मानकर नाही आहे. पण मी ज्यावेळी तरुण तारीखला माहिती आहे, डॉक्टर बोपचेंना माहिती आहे की या भागामध्ये ज्यावेळी यायचो त्यावेळी प्रतिकूल काळ होता.
त्या काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं. सत्ता मिळाली नाही, यश मिळत नव्हतं, पण त्या लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलं. आज मला विशेष रूपाने आठवण दादा टिचकुलेंची होती. अतिशय निष्ठावान कार्यकर्ते होते, मला भेटले आणि मला एवढं वाईट वाटलं की माझी 2 दिवसावरी भेट झाल्यावर अचानक त्यांचं निधन झालं, ते आपल्याला सोडून गेले. त्यांच्या आग्रहामुळे साखर कारखाना उभा करण्यामध्ये हिंमत मिळाली आणि म्हणून या अशा अनेक कार्यकर्ते आज आमच्यामध्ये आहेत, काही नाही आहेत. मी दादा टिचकुलेंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याचं जे जीवन व्रत म्हणून आपल्या पार्टीकरता दिलं, ज्या विचाराकरता दिलं, तो विचार देशाचं भविष्य घडवण्याचा आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याचं आहे. इथला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा, तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं आणि या ठिकाणी आपला देश सुखी समृद्ध संपन्न व्हावा, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आणि आपला देश मोठा व्हावा, हा विचार त्याच्या मागे आहे. आणि हीच प्रेरणा घेऊन आपल्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण पुढे जातोय. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा मिळाल्यात आणि मला माहिती आहे की ही काही निवडणुकीची सभा नाही आहे, पण तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच या सगळ्यांच्या मागे आणि त्याचबरोबर देवेंद्रजींच्या मागे आणि आमच्या सगळ्यांच्या मागे असेच जर राहिले तर आतापर्यंत तुम्ही जे बघितलं हे तर ट्रेलरच होतं. अभी असली फिल्म सुरू होना बाकी है. त्यामुळे तुम्ही पुन्हा जर संधी दिली तर आम्ही नक्कीच याहीपेक्षा जास्त चांगलं काम करून तुमचं जीवन सुखी समृद्ध संपन्न केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या मागे राहू द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. thank you.